एका पेपर फुटीनं लाखोंचं स्वप्न चिरडलंय. भावांनो आणि बहिणींनो, रात्रंदिवस मेहनत करणारा विद्यार्थी आणि त्याच्या आई वडिलांच्या आशा आहेत की वर्षभर मुलं मेहनत करतात त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी. पण हे सगळं एका पेपर फुटीनं उद्ध्वस्त केलंय. काही जण पैसे टाकून डॉक्टर होतात, पण खऱ्या मेहनती मुलांना मात्र रस्त्यावरती ठेचा खाव्या लागतात. हे फक्त पेपर लीक होतात म्हणूनच नाही, तर ही आपल्या शिक्षण व्यवस्थेवरची हत्या आहे. कारण पुन्हा पुन्हा असे पेपर फुटतायत, कारण याची भीती, कायद्याची भीती या गुन्हेगारांना राहिलेली नाही. त्यामुळे हे पेपर कायम फुटतात आणि कायद्यापेक्षा हे रॅकेट चालवणारे, पेपर फुटीचं रॅकेट चालवणारे जे आहेत हे त्याच्यापेक्षा मोठे झालेले आहेत. आणि ही आपली सगळी सिस्टीम आहे, आपलं सरकार आहे, याच्यावरती गप्प बसतं, मूग गिळून गप्प बसतं. याला हे सगळं कारणीभूत ठरत आहे. परंतु सर्वसामान्यांचा आवाज यातून उठला जातोय, याच्यातून सर्वसामान्यांचा आवाज येतोय की आयुष्यभर परीक्षा, जे गुन्हेगार जे ह्या गुन्ह्यात आहेत यांना आयुष्यभरासाठी परीक्षेला बसून दिलं नाही पाहिजे, त्यांना बंदी घातली पाहिजे. त्याचबरोबर 10 वर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगवास झाला पाहिजे. सगळी मालमत्ता त्यांची जप्त केली पाहिजे आणि पूर्ण या गँगमध्ये जे जे सहभागी असतील त्या सगळ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या प्रत्येकाला ही माफी झाली नाही पाहिजे, कारण याच्यामध्ये जे जे सहभागी आहेत त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण हा फक्त पेपर फुटीचा गुन्हा नाही, हा देशाच्या भविष्यावरचा हल्ला आहे. तुम्हाला काय वाटतं? अशा आरोपींना शिक्षा व्हायला हवी? कमेंट करून सांगा, शेअर करा आणि आवाज उठवा. आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती चाललेली ही दादागिरी, ही गुंडगिरी थांबली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.